श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। सॉफ्टवेअरचं नाव सांगा। नाही नाव सांगा, नाव भाऊसाहेब नाव सांगा। नाही आता सांगा। शांत वाचा, शांत वाचा। ये सॉफ्टवेअर आपण एक तरी घेतलंय की सगळ्या पंचायतीने घेतलं काय माहिती का सॉफ्टवेअर 10,000 आपला ग्रामपंचायत घराच्या ग्रामपंचायत तक्रार करा, काय नाही आपण पाठवून काय माहिती। डॉक्टर साहेब बोलण्याचे म्हणलं याचा सॉफ्टवेअर घेत नाही। परत 25 जुलै 2025 रोजी एक बिल पास झालेले ऑफिससाठी कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअर खरेदी, याबाबत काय म्हणायचं तुम्हाला? परत बिल द्यायचं। सॉफ्टवेअर असेल तर आम्हाला उत्तराला 4 दिवस थांबायची वेळ नाही। एवढं नाही सॉफ्टवेअर, IT कंपनीला नाही। ए दे ना बोला त्यांच्याकडे। परत कायला सॉफ्टवेअर घ्यायले, परत कायला कम्प्युटर घेतले? पावसात ऐका ना, ऐका ना दादा, ऐका ना। ए रुपेश अरे आता डबल सॉफ्टवेअर का बरं घेतले? डबल शांत बसा, शांत बसा। आता तुम्ही ऑनलाईन चेक करा मोबाईलवर। 10,000 रुपयाला 10,000। किती पैसे मग बिल कस काय दिलं त्याच्यात? आले कस काय? मग 10,000 लिहिले ना त्याच्यात, 75,000 काय लिहिले? किती दिले पैसे? किती दिले? 35,000। भाऊसाहेब ते ऐका, भाऊसाहेब ते नंतर उरल्या ते ऐका। हा 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 तुम्ही जे सॉफ्टवेअर घेतले ते कोणत्या कंपनीचे? नाव तर माहिती पाहिजे ना। 2 लाख रुपये आमच्या गावचे, तुम्हाला नाव पाहिजे, तुम्ही जबाबदारी 2 लाखाला।
टेक्निकल माणूस नाही अहो नाव माहित राहील ना तुम्हाला उपकरणाचं नाव माहित नाही का नाही याला माहित आहे तुमचं नाव आहे का नाही माहित तर सॉफ्टवेअर तुम्ही नाव माहित नाही आम्हाला उतारे बिना नावाचे देता का उतारे बिना नावाचे कंपनीचं नाव आहे ना त्यांना माहित नसेल कोणती कंपनी आहे. पण आपण ना ती वर्षासाठी घेतलं होतं सबस्क्रिप्शन बेस असतं ते सॉफ्टवेअर आहे का ते इन्क्लुडिंग जीएसटी 35,000 रुपये मध्ये द्यायचे. मी देतो तुम्हाला 35,000 रुपये मी स्वतः देतो 35,000 रुपये पावणे 2 लाख रुपये आमच्या गावचे पैसे गेले कुठं दिलेले पैसे मी देतो आणून. तो चालू नाही ते ए थांबा 2 मिनिटं मागे या. केलती का नाही केलती हा मग त्यावेळेस ग्रामस्थांनी बंद केली होती त्यावेळेस तुम्ही काय म्हणलं इथून लाईन जाऊ द्या लाईन गेल्यानंतर तुम्ही ग्रामपंचायतीने सांगितलं होतं याच्यावर सिमेंट कॉन्क्रीट करून देतो केलंय का किती वर्ष झाले त्याला त्या गोष्टीला काम पूर्ण होऊन किती दिवस झाले त्या गोष्टीला किती त्यावेळेस तुम्ही डिमांड नोट काढली होती त्याचा अप्रॉक्स आम्हाला सांगा. कारण की आहे ना याच्यासाठी 10 ते 20 लाख रुपये लागतात. मी स्वतः येतो. 1 लाख रुपये मिळणार होते 7 लाख रुपयात सेटलमेंट आणली साठी ना ग्रामपंचायतीने 21 लाखाची मागणी केली 21 लाखाची ते 7 लाखासाठी नाही जीएम फाईल आपला बीएम फाईल टेलिकॉम सेक्टरमध्ये काम करतो आयटीचे सोडून लोक काय करतात मग टेलिकॉम सेक्टरमध्ये ती कंपनी माझ्या एकदम जवळची होती तरी भाऊसाहेबांना मी 100 केला सांगतो मी 3 असं वैभवशेठ असली वैभव शेट्टी मला स्वतः फोन घेतला ते काम होते म्हणून ते मला 21 लाख रुपये नानपती ग्रामपंचायत 50 लाख रुपये निधी भरले वारवडच्या ग्रामपंचायतीची घंटा गाडी प्लस अँब्युलन्स आम्ही आमच्या पैसे दिलेली त्याला पर रेट ठरलेलं आहे स्टँडर्ड रेट आहे तुम्ही डांबर तोडा रेट वेगळा आहे माती तोडायचा रेट वेगळा आहे तुम्ही रेट वेगळा आहे सगळं रेट वेगळे त्याची प्रोव्हिजन तुम्हाला दिसत द्यायची नसती ना कॉन्ट्रॅक्टर द्यायची असती ते मिनिस्ट्री ऑफ टेलिकॉम शिकून करतात किंवा त्या प्रोजेक्ट करून ठेवले असते केंद्रामध्ये सर्व त्यावेळेस मी बाबू शेट्टीला सांगितलं 21 लाख रुपयांची आणून म्हणून लावून करा तुम्ही त्यांना एनओसी देऊ नका माझा मित्र जरी असला तरी तुम्हाला घरी 4 वाजे येऊन गेला व्यवस्थित बरोबर काय तरी मी त्याच्यावर गेलो त्याचे पैसे पण खराब झाले नाही देवस्थानमध्ये तुम्ही कुणी आले आणि परत कसं गेले ते सगळ्या गावाला माहिती 7 लाखात सेटल झालं मला एवढंच म्हणायचंय तुम्ही गावाच्या विकासासाठी काम करत असताना तुम्ही देवस्थानमध्ये न्यायचं लोकांना देवस्थान आपलं संतच नाही म्हणून लोकांना गप करायचं तुम्ही रात्री उभं राहून कोणी काम करून दिले काय केले हे सगळं माझ्याकडे तो राठोड माझा मित्र मला एवढंच सांगायचंय या ठिकाणी जो कोणी जबाबदार व्यक्ती असा त्याला प्रत्येकाला स्वामी शिक्षक भेटली मला एवढंच सांगायचंय 21 लाख रुपयाच्या कुणी आणि ही 21 लाख म्हणजे 50% होते टेक्निकच्या गावाला टेक्निकपासून तर आपल्या एक्सचेंज पर्यंत गावापर्यंत मी जून म्हणून राहतो ते करून तुम्ही येऊ शकतो सांगितलं नव्हतं तुम्ही मला परस्पर सांगितलं की हा देवस्थान श्रद्धेस्थानी मी अंग काढून घेतो वस्तुस्त्री नाही देवस्थानचा काय संबंध
काय संबंध आहे? त्यांनी कोणी गेला असतील स्वामी महाराज आजच्या गावाला बरं माहिती 14 लाख केले. माझा मित्र असं नाट्यवाईक असं तुझा गावचा आहे गावचं कसं बघा तुम्ही त्याच्या खिशातलं जात नाही मामा. त्याच्या खिशात पण जात नव्हतं आणि हा पण त्याच्या खिशात जात नव्हतं त्याच्यात 50% रक्कम त्याला रिवर्स मिळते आणि रिवर्स कंपनी काय करते तर नॉर्मली जर त्याला सगळे असतात तुम्ही चांगलं काम केलं गव्हर्नमेंटचे पैसे टेलिकॉम कंपनी जिओ कंपनीचे पैसे वाचवले तुमचं रेटिंग भेटतं तुम्हाला चांगलं टेंडर भेटतं. काय होतं तुम्ही तुमचा फायदा करण्यासाठी तुम्ही काय पाहिजे यांना विचारा मला निलय मायला विचारा तुम्ही किंवा त्याच्यावर नाव असेल तुम्ही बोललं त्याचं नाव असेल. अहो तुम्ही लोकांना विश्वासात घेत नाही बहुतेक त्यावेळेस आणखी कोण सदस्य असतील सगळ्यांनी त्यावेळेस मी जीव पूर्ण विषय होतो तुमचं मला वाटत नाही विषय होतो तू काय मला तू वाईट बोलू वस्तुस्थिती विषय शेवटी नाराज असतो त्याने देवस्थानात द्यायला देवस्थान स्वामी पुढे गेला आपण तुम्ही काय बोलू शकतो कोण गेलं कोण करतो हा ट्रॅक्टर जलजीवनवाला आणि दुसरी गोष्ट तुम्ही जलजीवनचं काम नाही गावाला करून घ्यायचं आणि ते कॉन्क्रीट पण बनवले बरोबर नाही तुम्हाला 1 लाख रुपये दिलेले देवस्थानाला दिले पण 1 लाख रुपये देवस्थानाला दिले पण 20 तारीख दिली म्हणून कंपनी तयार होती तयार होत 14 लाख गेले कॉन्ट्रॅक्टरच्या जीवनाचं फंड टाकून घेतो 2 किलोमीटर त्याचं कॉम्पेन्सेशन पुढे गेलं काय करून त्याला डांबर रस्ता तोडायला जलजीवनला अधिकार नाही त्याला एलजीडी म्हणजे हॉरिझॉन्टल ड्रेनिंग डक्ट हे वापरला होतो भोई गावाचा राजोरीचा सगळ्या गावांचा डांबर तोडायला कॉम्पिटिशन अतिशय जास्त कॉस्ट पडतं आणि त्याच्यात ती प्रोव्हिजन केली असते का तुम्हाला जलजीवनमधून रस्ता बसवायला ते इस्टिमेट अगोदर बनवतात प्रोव्हिजन असते तिथे 2000 रुपये असं मिळतं तुम्हाला खर्च किती 200 रुपये तसे पण देतात काय देतात ना याचं कॉन्ट्रॅक्टर असं समजा तुम्ही त्याच्यावर असते तुम्ही कॉन्ट्रॅक्टरवरती तुम्हाला किती डांबर तोडवा 200 रुपये तुटलं 2000 मिळलं 2000 मिळलं तुम्ही सरकार करा बाकी कॉम्पिटिशन पुढे गेले काय करावं लागेल त्याच्या काय करणार झालं आता या गोष्टी व्हायला नव्हत्या पाहिजे मी तुम्हाला सांगितलं डॉक्टर साहेब आता तुम्ही म्हणता ना का तुम्ही डॉक्टर साहेब तुम्ही म्हणले होते ना का तू लक्ष घालत नाही किंवा घालत नाही मी यांना सगळ्या निवड करतो शहराचं सगळ्या निवड करताय 21 तारीख भेटला की म्हणून काय होती कंपनी मागितलं होतं ते म्हणून काढायला यांनी करायला 7,000 कंपनी बसण्याचे वाचवायला पैसे ते काय नसतं बरोबर त्यांनी त्या गोष्टीचा विचार घेऊन बघतो सगळ्यांनी करावा गावाचा विकास पहिला बघा नंतर बाकी गोष्टी बघा त्याचं उत्तर मी बोललो का नाही ब्लॅक व्यवहार नाही झाला काय मी सांगा ना ते सांगा ते म्हणले कोणीच देणार नाही त्याच्यानंतर देवस्थानकडे गेले देवस्थाननी त्यांचे जे काही ते 2-4 लोक होती ते आले ते म्हणजे 7 रोल काय तुम्ही बाजूला येत नाही आता पुढे येणार शेत होते बाबू शेत म्हणले का ते करून देणार आहेत कॉन्क्रीट गुंडाची 1 लाख रुपये तुम्हाला दिले काय केलं नाही त्यालाच बोलवा ऐका ना
ऐका ना मॅडम.